जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा रुग्णालय कवठेमहांकाळच्या विकासासाठी राज्यमंत्री माननीय नामदार सौ मेघना साकोरे बोर्डीकर यांच्याकडे ट्रामा केअर सेंटर व 100 खाटांच्या रुग्णालयाचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार सौ मेघना दीपक साकोरे बोर्डीकर या सांगली मिरज दौऱ्यावर असताना उपजिल्हा रुग्णालय कवठेमहांकाळ यांच्या वतीने त्यांचे मनपूर्वक स्वागत करण्यात आले। जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अजय भोसेकर यांनी रुग्णालयाच्या विकासासंदर्भातील महत्त्वपूर्ण प्रस्ताव माननीय राज्यमंत्री यांच्याकडे सादर केला। या प्रस्तावामध्ये कवठेमहांकाळ येथे अत्याधुनिक ट्रामा केअर सेंटर सुरू करणे तसेच सध्याच्या खाटांचे 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय 100 खाटांच्या सुसज्ज रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धित करण्याची मागणी करण्यात आली। कवठेमहांकाळ हा सीमावर्ती तालुका असून परिसरात वारंवार होणारे रस्ते अपघात, वाढती लोकसंख्या आणि तातडीच्या आरोग्य सेवेची आवश्यकता लक्षात घेता ट्रामा केअर सेंटरची नितांत गरज असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले। तसेच 100 खाटांचे रुग्णालय झाल्यास माता बाल आरोग्य, शस्त्रक्रिया, अतिदक्षता सेवा आणि इतर विशेष वैद्यकीय सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध होऊन हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे सांगण्यात आले। यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अजय भोसेकर यांनी माननीय राज्यमंत्री यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। या प्रसंगी ऑफिसर साईराज ठोंबरे, कार्यालय लिपिक अनुपमा बोंगाळे, लेखापाल अभिजित पाटील, वैभव भोसले तसेच रुग्णालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। माननीय नामदार सौ मेघना साकोरे बोर्डीकर यांनी प्रस्तावाची सकारात्मक दखल घेत रुग्णालयाच्या विकासासाठी शासन स्तरावर आवश्यक त्या बाबींचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले। उपजिल्हा रुग्णालय कवठेमहांकाळ येथे अधिक सक्षम दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली। कवठेमहांकाळ मराठी न्यूज मुख्य संपादक विद्याधर लोंढे।